आज यवतमाळमध्ये महिला बचत गटाचा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आणि याच मेळाव्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लोक या सभास्थळी येताना आपण पाहतोय आणि या सभास्थळी बंजारा जे नृत्य आहे ते आपण पाहतोय। यवतमाळ जिल्ह्याची जी ओळख आहे ती बंजारा समाजाच्या लोकसंस्कृतीसाठी ओळख आहे आणि यवतमाळ जिल्ह्याची जी संस्कृती आहे ती संपूर्ण बंजारा लोकनृत्य आहे, बंजारा परंपरा आहे यासाठी ओळखली जाते। आणि या सभास्थळावर मोदींच्या स्वागतासाठी पारंपरिक बंजारा वेशभूषेच्या महिला आलेल्या आहे आणि पारंपरिक त्यांची जी लेंगी गीत ज्याला म्हणतात किंवा लोकगीत म्हणतात, बंजारा समाजाची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये मोदींसाठी हे लोक गाणं गात आहेत। नेमकं आजची जी सभा होत आहे, जो महामेळावा होता, त्या सभेसाठी सर्व लोक आलेले आहेत आणि यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून जो आहे ते बंजारा महिला आणि बंजारा पुरुष जे आहे आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि पारंपरिक बंजारा लोकगीताच्या तालावर संपूर्ण जे आहे ते सभास्थळावर दाखल झालेले आहे आणि लोकांची मोठी गर्दी जी आहे ते बंजारा नृत्य पाहण्यासाठी झालेली आहे। आपण पाहतोय की अतिशय लयबद्ध अशा पद्धतीनं डफडीच्या तालावर जे आहे ते बंजारा महिला फेर धरून या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेताना आपल्याला दिसतंय आणि सभास्थळावर आलेल्या महिला बंजारा लोक भाषेत जे आहे मोदींच्या संदर्भातले गाणे गात मोदींना समर्थन देण्याची जी एक एकंदरीत जी लोकगीत आहे त्यामधून ते या मेळाव्याच्या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू की या नेमकं लोकगीताचे जे शब्द जे आहेत ते काय आपण पाहूयात। जय जय शिवलाल, जय शिवलाल। या गाण्याचा अर्थ काय आहे? या गाण्यात तुम्ही जे म्हणताय त्याचा अर्थ काय आहे? मोदीने काकरा मारला सगळ्या जनतेला, एका काकराने सगळ्या जनतेला एकत्र करून, सगळ्या जनतेला एकत्र करून एक ग्रुप केला। आज आम्ही मोदीला धन्यवाद बोलवलं म्हणून आम्ही हे सांगतो। मोदीने आम्हाला सर्व लोकांना बोलवलं, नंदपूर मोबाईल जरा सुद्धा आम्हाला सगळ्याला गाडी घोडा सगळं आम्हाला पाठवलं आमच्यासाठी, म्हणून हे गाणं म्हणतो। ते काकरा मारलं म्हणजे आम्हाला कळालं ते मोदी येत आला, मोदी येत आला बा, यवतमाळ आला म्हणून आम्हाला सर्व लोकांना बोलवलं। म्हणजे खडा झाला, म्हणजे खडा झाला। आणि काय आज सभेत पारंपरिक वेशभूषेत आलेल्या आहे, काय भावना आहे इथं आले? येतो भावना आमची बचत गटाच्या महिला आलेली आहे। आमची बचत गटाची आम्ही समूह आहे, नंदपूर यवतमाळ जिल्हा पुसद तालुका आहे आमचा। तू काही चावत काही नहीं धर बाबू कति बूढ़े वे के पण हमरे करे काही मळे नहीं, काहीच मळे नहीं। बोदी रो हमें पिसा काही वावर छपण वावरे नमे भी पिसा नाकरो कोनी वो से वावरे से आपण काही माल कोनी पाको काही न हमने पकम काहीच उपरी माल को पिसा मिसा कोनी तयार। तू कतेरची नंदपूर मोहार छु मा काय मोदींकडून काय पाहिजे तुला सांग? मोदीकडून आम्हाला दुष्काळी जाहीर, कास्तकाराचा भरपावती नुकसान, आमच्या बचत गटाच्या महिलांना सहकार्य। आपला कापसाचा जिल्हा आहे, कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी मोदींनी काय केलं पाहिजे? भाव वाढवला पाहिजे, काहून की आम्हाला गरिबीला काय भावच भेटणार नाही ना सर, भावच भेटला नाही यावर्षी। एवढं कष्ट करून आमचा काय फायदा नाही झाला यावर्षी। आधी खूप वर्षाचे कष्ट केलेले आहे, काय वाटते शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे मोदींनी? मोदीनं करायला पाहिजे ना विलाज काहीतरी, कापूसचा भाव वाढायला पाहिजे काहीतरी, कोणत्याही सगळंच नाही हा द्यायला पाहिजे। आज काही बोलतील असं वाटते? हा शेतकऱ्यांसाठी काही बोलतील? काय बोल काहीच नाही आपल्याकडे। परत आता हे बंजारा समाज यांनी महिलांनी एक अपेक्षा व्यक्त केली की आमच्या कापसाला भाव द्या, बचत गटाच्या महिलांसाठी काहीतरी ठोस आणि भरीव करा आणि इतर ज्या मागण्या आहेत ज्या सर्वसामान्य जीवनाशी निगडीत आहेत त्या मागण्या पूर्ण करा, अशी अपेक्षा या सर्व महिलांनी बंजारा समाजाच्या या इतर लोकांनी ज्या आहेत ते व्यक्त केलेल्या आहेत। अपेक्षा आहे मोदी आपल्या भाषणातून यवतमाळ जिल्ह्यासाठी नव्हेच तर देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या बंजारा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी एक ठोस नवीन घोषणा करतील अशी अपेक्षा हे सर्वजण व्यक्त करतात। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह उमेश अरुणे, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।